आपल्याला चमचमीत पनीर टिक्का खायचा असेल तर आता हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही. आज आपण अगदी घरच्या घरी कुठलाही तंदूर, ग्रिल किंवा ओव्हन न वापरता गॅसवरतीच परफेक्ट आणि स्मोकी पनीर टिक्का कसा करायचा ते बघणार आहोत. आणि टिक्का बनवण्यासाठी लागणारे स्कीवर सुद्धा आपण घरीच तयार करणार आहोत. नमस्कार, नेहाज कुकिंग अँड टिप्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पनीर टिक्का बनविण्यासाठी आधी आपण पूर्वतयारी करून घेऊयात. तर इथे मी 2 कांदे, 1 टमाटर आणि 2 सिमला मिर्च घेतलेली आहे. तर कांद्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या अशा लेयर्स काढून घ्यायचे आहेत. हे ॲज अ स्टॉपर काम करतात आणि यामुळे पनीर टिक्क्याला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. शिमला मिर्चमधला आतमधील बिया काढून टाकायचे आहेत आणि त्याचे सुद्धा असे मोठे मोठे काप करून घ्यायचे. टमाटर सुद्धा अशा प्रकारे मोठा चिरून घ्यायचा आणि टमाटरमधल्या बिया सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. इथे मी 1 किलो पनीर घेतलेला आहे आणि पनीर फ्रेश घ्यायचा. त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असावं. क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे जेणेकरून स्कीवरमध्ये घालताना पनीर तुटणार नाही. आता आपण मॅरिनेशनचा बेस तयार करून घेऊयात. त्यासाठी पॅनमध्ये मी 5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल हलकं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 चमचे बेसन घालून घ्यायचे आणि बेसन आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. यामुळे जे आपलं मॅरिनेशन आहे ते पनीर टिक्क्याला खूप छान असं चिटकून राहतं आणि त्यांनी फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. गॅसवरती जेव्हा आपण पनीर टिक्का रोस्ट करू तेव्हा त्याचा जो कच्चटपणा आहे तो अजिबात लागत नाही. त्यासाठी ही महत्त्वाची स्टेप आहे. तर हे बेसन भाजलं गेलं आहे हे कसं ओळखायचं, तर बेसन भाजताना त्यामध्ये अशा प्रकारे फेस येऊ लागतो आणि हळूहळू तो फेस कमी होत जातो. हे बघा, आणि बेसनाचा रंगसुद्धा बदलतो. म्हणजेच इथे आपलं बेसन भाजलं गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून हे बेसन थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर बेसन बाउलमध्ये काढून घेऊयात. बेसन हे पनीर टिक्क्याला लागणारं महत्त्वाचं साहित्य आहे. आता यामध्ये सुके मसाले घालूयात. 2 चमचे लाल तिखट, 1 मोठा चमचा धनेपूड, 1 मोठा चमचा जिरेपूड, 2 चमचे तंदुरी मसाला, 1 छोटा चमचा मिरी पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट यामध्ये घालायची आहे. मी इथे अद्रक लसूण पेस्ट घालायची विसरलेली होती. सगळं साहित्य घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये अर्धा किलो गाळून घेतलेलं दही घालूयात. दह्यामधलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आणि घट्ट असं दही आपल्याला इथे घालायचं आहे. तर 1 किलो पनीरला अर्धा किलो दही आपल्याला घ्यायचं आहे. दही 1 ते 2 तास आधी एखाद्या कापडामध्ये बांधून ठेवायचा किंवा चाळणीमध्ये काढून ठेवायचा, म्हणजे त्यामधलं सगळं पाणी निघून जातो. दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. दही आणि मसाले पूर्णपणे एकजीव व्हायला हवेत. दही आणि मसाले मस्त असे एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये आधी स्टॉपर घालून घेऊयात. आणि मिक्स करून घेऊ, म्हणजे मसाले स्टॉपर्सला खूप छान असे कोट होतात. आता आपण पनीर क्यूब यामध्ये घालूयात. पनीर क्यूब घातल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता असते. म्हणून पनीर घातल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊयात. इथे आपल्याला चांगल्या प्रकारे
एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजेच मसाले पनीरला व्यवस्थित कोट होणार. मसाले मस्त असे पनीरला कोट झालेले आहेत. आता आपण हे झाकण ठेवून अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये मॅरिनेट व्हायला ठेवून देऊयात. पनीर टिक्का करण्यासाठी आपल्याला बाहेर अशा प्रकारे स्कीवर विकत मिळतात. जर आपल्याला विकत घ्यायचं नसेल तर हे मी स्कीवर घरीच तयार करून घेतलेले आहेत. हे स्कीवर घरीच कसे तयार करायचे हे मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे. इथे मी पनीर 1 तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता आपण हे स्कीवरमध्ये घालूयात. तर इथे मी लाकडी स्कीवरचा वापर करत आहे. त्याआधी हे स्कीवर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, म्हणजे पनीर भाजताना ते जळत नाहीत. स्कीवरमध्ये आधी स्टॉपर घालायचे, म्हणजे पनीर स्टेबल राहायला मदत होते. आणि पनीरसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला स्कीवरमध्ये घालायचे आहे, जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त सरफेस हा भाजताना हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला हवा. तर आपल्या आवडीनुसार स्टॉपर आणि पनीर हे आपल्याला अरेंज करून घ्यायचे आहे स्कीवरमध्ये. पनीर आणि शिमला मिर्च कांदा जे आहे ते स्कीवरमध्ये म्हणजेच स्टिकमध्ये अरेंज करताना त्यामध्ये थोडी गॅप ठेवायची. एकदम ते एकमेकांना चिटकून अरेंज करायचे नाही, कारण जेव्हा आपण रोस्ट करू तर पनीरला चारही बाजूनी हीट लागायला हवी आणि मग पनीर कुठूनच कच्चं राहणार नाही. तर अशा प्रकारे स्कीवरमध्ये पनीर आणि स्टॉपर अरेंज करून घ्यायचे आहेत. आता आपण यांना रोस्ट करून घेऊयात. गॅस खराब होऊ नये म्हणून मी इथे गॅसला ॲल्युमिनियम फॉईल लावून घेतलेली आहे. हे बिलकुल ऑप्शनल आहे. हे टिक्का आधी आपण हाय फ्लेमवरती रोस्ट करून घेऊयात, म्हणजे मसाले पटकन सुकतात आणि सुकल्यामुळे ते पनीरला चिटकून राहतात. तर आधी हाय फ्लेमवरती सतत त्याला गोल गोल फिरवत आपण रोस्ट करून घेऊयात, म्हणजे चारही बाजूने पनीर एकसारखा रोस्ट होतो. 5 ते 6 मिनिटांनंतर गॅस मिडियम करायचा आणि नंतर मिडियम फ्लेमवरती टिक्का रोस्ट करून घेऊयात, म्हणजे आतपर्यंत टिक्का छान रोस्ट होतो. इथे आपलं पहिलं स्कीवर तयार आहे. आता आपण त्याच पद्धतीने दुसरं स्कीवरसुद्धा भाजून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता मी इथे लाकडी स्कीवर यूज केलेले आहेत, तरीसुद्धा ते जळालेलं नाही. तर आधी हाय फ्लेमवरती आणि नंतर लो फ्लेमवरती हे टिक्का आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कुणीही म्हणणार नाही की हे आपण अगदी घरी गॅसवरती तयार केलेलं आहे. खूप छान फ्लेवर येतो आणि बेसन इथे आपण आधीच भाजून घेतल्यामुळे त्याला अजिबात कच्चटपणा राहत नाही. तुम्ही इथे बघू शकता खूप छान रंग आलेला आहे आणि पूर्ण बाजूनी आपला टिक्का छान भाजला गेलेला आहे. टिक्का भाजायला सोपा जावा म्हणून मी अशा प्रकारे दोन्ही बाजूला डबे ठेवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण एका वेळेला 2 स्कीवर इथे भाजून घेऊ शकतो. तर ही मेथडसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. खूप सोपी ट्रिक आहे आणि हाताने स्कीवर सतत फिरवत राहायचे, म्हणजे टिक्का जळत नाही. इथे आपला अगदी घरच्या घरी तयार केलेला परफेक्ट पनीर टिक्का तयार आहे. आणि या टिक्क्याबरोबर हिरवी चटणी असल्यास याचा स्वाद डबल होतो. तर ही चटणी कशी करायची ते बघूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं, 1 चमचा जिरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 वाटी पुदिना, तितकीच कोथिंबीर घ्यायची आहे. त्यामध्ये 1 लिंबाचा रस, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे दही घेतलेलं आहे. याचं मिक्सरमधून बारीक वाटण तयार करून घेऊया. इथे आपली झटपट होणारी चटपटीत चटणी तयार आहे. आता आपण होममेड स्कीवर म्हणजे स्टिक कशा तयार करायच्या ते बघूयात. तर इथे अशा प्रकारच्या बांबूच्या ज्या काठ्या असतात त्या सहज सगळ्यांकडे अवेलेबल असतात. या बघा, या अशा प्रकारच्या असतात. तर या स्टिक्स चाकूच्या किंवा कटरच्या मदतीने गोलाकार सोलून घ्यायच्या. त्यांना जो सारनेस असतो तो कमी करायचा आणि समोरून त्यांना
टोक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. हे बघा. आणि या स्टिक खूप जाड्या घ्यायच्या नाहीत, नाहीतर जेव्हा आपण पनीर स्कीवरमध्ये घालू तेव्हा पनीर तुटण्याची शक्यता असते. म्हणून शक्य तर या स्टिक बारीकच घ्यायच्या आणि टोकाने याला अशा प्रकारे टोक करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण पनीर त्या स्टिकमध्ये घालू तर ते सहज आतमध्ये जाणार. इथे आपलं अशा प्रकारचं होममेड स्कीवर तयार आहे.